एकदा विचारा। आज आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलं तर नेमकं काय कारण आहे, काय मोर्चा आहे आपला, किती महिन्याचा? आज पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दोन वेगवेगळे इश्यू आहेत आणि ते सर्व आरक्षणाच्या संदर्भात आहेत। म्हणजे एससी एसटीच्या मुलांबरोबरच ओबीसीच्या मुलांना जे संरक्षण दिलेलं आहे यूजीसीच्या बिलांनी, त्या विरोधात सवर्ण विद्यार्थी आणि लोकांनी मोर्चे आंदोलन करून सुप्रीम कोर्टात त्या बिलावरती स्टे आणलेला आहे। आमचा अशी मागणी आहे आरक्षण बचाव समितीची की 2025चं जे बिल आहे यूजीसीचं, जे तसेच्या तसं लागू करण्यात यावं। आणि आरक्षणाच्या संदर्भात वारंवार या देशामध्ये जे बोललं जातं, आरक्षण हे लोकांना न्याय देण्यासाठी दिलेलं आहे, आरक्षण हे गरिबी हटाव कार्यक्रम नाही आहे, हे नेहमी वारंवार सांगूनही सरकारनं आरक्षणाचं वर्गीकरण सुरू केलेलं आहे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा जो उद्देश होता वर्ग निर्मिती करून समता प्रस्थापित करणे, यांनी आरक्षणाचं वर्गीकरण करून जातीवाद वाढवण्याचा प्रयत्न या भारत महाराष्ट्रामध्ये होत आहे। आणि मग असं जर झालं तर महाराष्ट्रामध्ये परत मणिपूर सारख्या काही घटना घडतील का याची भीती आम्हाला वाटते आणि तसं होऊ नये। आणि म्हणून आम्ही सरकारला ही मागणी करणार आहोत की आरक्षणाचा उद्देश या देशामध्ये समता प्रस्थापित करणे आहे, त्यामुळं आरक्षणाचं वर्गीकरण थांबवा ही आमची प्रमुख मागणी आहे, पहिली आणि दुसरी। आणि इतरही छोट्या मोठ्या क्षेत्रामध्ये बदर समिती जी नेमलेली आहे तिचा अहवाल रद्द करा, असे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे। तो अहवाल रद्द करून वर्गीकरणाचा जो घाट सरकारने घातलेला आहे तो थांबवला गेला पाहिजे। तसेच विविध कार्यालयामध्ये पदोन्नतीचं जे आरक्षण आहे त्या संदर्भातही राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे। आणि आरक्षणाच्या ज्या जागा आहेत विविध फील्डमध्ये प्रायव्हेट क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षण लागू करण्यात यावं ही आमची मागणी असणार आहे। म्हणजे आरक्षणाच्या संदर्भात जे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आम्ही सरकारला माहिती देतो आणि आम्ही न्याय काढणार हो मोर्चा करणार। 8 एप्रिलला आमच्या मोर्चाचं नियोजन रत्नसागर बुद्धविहार काठेमणी कल्याणपुरे मधून होईल आणि तिथून ते सरळ कैलासनगर, हनुमाननगर, कोळशेवाडीचा जो ब्रिज, तिथून कोळशेवाडीतून सिद्धार्थनगरहून या ब्रिजवरून खाली उतरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाटिकेमध्ये त्याचा समारोप होणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे साहेब यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे, लवकरच त्यांचं पत्र येईल किंवा तसं होईल। अनेक ठाण्यामधल्या आणि कल्याणमधल्या अनेक संघटनांनी आम्हाला या मोर्चासाठी पाठिंबा दिलेला आहे।